रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी दुर्घटनेमध्ये 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू तर 30 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। आरसीबीच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आलेले लोक, त्यांना या दुर्घटनेनं आणि मृत्यूमुळे खूप दुःख आणि धक्का बसला। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचं वक्तव्य। ही दुर्घटना अचानक घडलेली आणि सर्वांनाच दुःख देणारी। आम्ही मृत आणि जखमींना मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शक्य तितकी मदत करू, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजेश शुक्ला यांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या 6 जणांना अटक, आरोपींकडनं 3,89,000चा मुद्देमाल जप्त। मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी, पावसामुळे मुंबईत उकाड्यापासून दिलासा। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। सांगलीमध्येही पावसाची एंट्री, शेतकऱ्यांच्या पेरणीची कामं पूर्ण झाल्यामुळे आणखी पाऊस येईल का, शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता। बुलढाण्यामध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, शेतकऱ्यांना शेतात काम करताना विजेपासून सावध राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिक्कीममध्ये पुढचे 3 दिवस रेड अलर्ट जारी, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना, प्रमुख रस्ते बंद पडल्यानं जनसंपर्क तुटला। भंडारा जिल्ह्यातल्या मांगली चौरास इथं बियाणं कंपनीनं शेतकऱ्यांची केली फसवणूक, 125 दिवस होऊन सुद्धा धान निघालेलं नाही, शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे तक्रार। कांदा निर्यातीवर मिळणारी 1.9% सवलत रद्द, केंद्र सरकारकडून सवलत रद्द, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजी। पावसामुळे वांग्याच्या पिकाचं मोठं नुकसान, पोपट खोत यांची 1.25 एकर बाग उद्ध्वस्त, लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। सांगलीच्या शिराळ्यात पाऊस कमी झाल्यानं भात पेरणीची लगबग सुरू, शेतात भात लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरवा टाकण्याच्या कामाला सुरुवात। गडचिरोलीत बोगस बियाणं आणि खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाची 13 भरारी पथकं तयार, पथकांकडनं खतं आणि बियाणं विक्रेत्यांची तपासणी होणार, अडचणींचं तत्काळ निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं कुडाळच्या तहसीलदारांना निवेदन, सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची केली मागणी। बीड जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांकडनं शेती मशागतीच्या कामाला वेग, पण तरी सुद्धा काही शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू। वर्ध्याच्या तळेगावात सुशिक्षित तरुणाकडनं आंबा शेतीचा प्रयोग, 5 एकर शेतीत आंब्याच्या प्रत्येक प्रजातीची लागवड, शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल। हिंगोलीमध्ये पावसाचा भाजीपाला पिकांना मोठा फटका, बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं दरांमध्ये वाढ, भाजीपाल्याचे दर सध्या 50 ते 60 रुपये प्रति किलो। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकासाठी करावा, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र, हिंदीच्या छपाईला सुरुवात केली अशी माहिती मिळाली, सरकारनं निर्णयाचं घुमजाव केल्यास मनसे आंदोलन करणार, पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी या 2च भाषा शिकवल्या जाव्यात, राज ठाकरेंचं दादा भुसेंना पत्र। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांच्या अपीलवरील सुनावणी 16 जुलैपर्यंत तहकूब, माझगाव कोर्टाच्या निर्णयाला राऊतांचं आव्हान। धारावीकरांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट, धारावी वाचवण्यासाठी लढा उभारण्याबाबत चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेचा धारावीकरांना पाठिंबा, मुंबईभर आंदोलन उभारू, उद्धव ठाकरेंचं आश्वासन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरला, 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरूच, राष्ट्रवादीच्या सुधाकर खारेंची शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंवर टीका।
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना तुर्तास विराम. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होणार. 10 जूनला पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार वर्धापन दिन सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सर्व नियोजित बैठका रद्द. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकांना एकनाथ शिंदे गैरहजर. गैरहजेरीचं कारण स्पष्ट. पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आता मनसे ऍक्शन मोडवर. शहर कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. मनसे पुणे पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती. राज्यामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र. मतं मिळवण्यासाठी महायुतीची लाडकी बहीण योजना. येत्या काळात आणखी महिलांना अपात्र करणार. बहिणींना अपात्र ठरवल्याप्रकरणी यशोमती ठाकूर आक्रमक. वाल्मिक कराडला मोक्कामधनं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. उद्या जाऊन ते भाजपमध्ये सुद्धा प्रवेश करतील. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा दावा. मंत्री हसन मुश्रीफांची गोकुळ दूध संघ शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न. दूध उत्पादन, आर्थिक उत्पन्न यासारख्या विविध विषयांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत बैठक. पावसाळ्यातल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर. धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर. धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकात दाखल. मात्र संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला हजेरी लावणार. यवतमाळमध्ये राळेगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश. मंत्री अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. अमरावती महानगरपालिकेकडून 85% नालेसफाईचं काम पूर्ण झाल्याचा दावा. उर्वरित नालेसफाई 15 दिवसात होणार. अमरावती पालिकेकडून केला दावा. रायगडच्या महाडमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात एक जण गंभीर जखमी. जखमीवर सध्या उपचार सुरू. रत्नागिरीच्या अनुस्करा घाटामध्ये 150 फूट खोल दरीत कोसळून कारचा अपघात. अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू. अकोल्यातल्या मांडवा फाट्याजवळ दुचाकींचा अपघात. अपघातात दोघांचा मृत्यू. भंडाऱ्याहून साकोलीला परतत असताना राष्ट्रीय महामार्गावर पोलीस वाहन उलटून अपघात. वाहनाचं टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. वाहन चालक किरकोळ जखमी. जळगावच्या मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल बसचा अपघात. दुर्घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू. 15 ते 20 जण जखमी. नंदुरबारच्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. वाहनाच्या धडकेत एक जण गंभीर जखमी. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. भंडारा जिल्ह्यात बसची ट्रॅक्टरला धडक. अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू. यवतमाळमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. राळेगाव तालुक्यातल्या उमरविहीर गावाजवळची घटना. पुण्यातल्या मार्केट यार्ड पूल परिसरामध्ये डंपरला रिक्षाची मागून जोरदार धडक. रिक्षा चालक जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये इमारतीला आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. वर्ध्यातल्या हिंगणघाट उपविभागीय कार्यालयामध्ये ट्रॅक्टर चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. तहसीलदार आणि एसडीओच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करत असल्याचा आरोप. छोटू वानखेडे असं ट्रॅक्टर चालकाचं नाव. वैष्णवीची हत्या की आत्महत्या हे विसेरा रिपोर्टवर अवलंबून. रिपोर्ट लवकर मिळण्यासाठी पोलिसांचं रिमाइंडर. बावधन पोलिसांचं संबंधित संस्थेला रिमाइंडर. अहिल्यानगरमधल्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावानं बनावट ॲप. भाविकांची मोठी आर्थिक लूट. कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांकडून खबरदारी. गोवंश संबंधी गुन्हे घडलेल्या गावात पथसंचलन. 13 जणांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव. 5 लाख द्या अन्यथा मुलीचे व्हिडिओ व्हायरल करू. बीडमधल्या संस्था चालकाला खंडणीची धमकी. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल.
नांदेडमध्ये 2 महिला आहेत तलाठी एसीबीच्या जाळ्यात. 16,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पकडलं. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्यात मांगली चौरस गावात बियाणे कंपनीकडनं शेतकऱ्यांची फसवणूक. 100 दिवसात निघणारं धान 125 दिवसानंतरही निघालेलं नाही. शेतकऱ्यांची ग्राहक मंचात तक्रार करत नुकसान भरपाईची मागणी. भंडाऱ्यात अवैधरित्या मॅगनीनची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडनं 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबई विमानतळावर 5 किलो कोकेन जप्त. परदेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक. 51 कोटी 94 लाख रुपये किमतीचं 5 किलो 194 ग्रॅम कोकेन जप्त. चंद्रपूरमध्ये सोने चांदीचे दागिने पळवणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडनं 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये वाहनं चोरणारे 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडनं 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये फ्रेझरपुरा इथं लग्न समारंभात चोरीला गेलेल्या कॅमेऱ्याचा 48 तासात शोध. विधी संघर्षित बालकाकडून कॅमेरा ताब्यात. बालकाकडून गुन्ह्याची कबुली. कोल्हापुरातील जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्तांची इचलकरंजीतल्या पोलीस ठाण्यांना भेट. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या दिल्या सूचना. ठाण्यामध्ये 2 गटात हाणामारी. 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू. 2 जण फरार. एकाला अटक. ज्ञानसाधना कॉलेज जवळची घटना. हिंगोलीतल्या बाबुळ गावात पत्नीकडून पतीची हत्या. मद्यधुंद पतीची पत्नीला मारहाण. बचावादरम्यान पत्नीकडून पतीची हत्या. अकोल्यामध्ये किरकोळ वादातनं युवकाची धारदार शस्त्रानं हत्या. घटनेमुळे परिसरात खळबळ. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्यामध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना उघडकीला. पोलीस स्टेशनच्या बाहेरच हाणामारीच्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये पोलीसच नसल्याची स्थानिकांची माहिती. ठाण्यातल्या कोलचेत साकेत रस्त्यावर वाहतूक कोंडी. साकेत ब्रिज जवळ भंगार घेऊन जाणारा टेम्पो उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात. धाराशिवमधल्या उमरगा इथं पोहायला गेलेल्या 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं झाला दुर्दैवी मृत्यू. अजिंठा लेणी इथं पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. सुमारे 50 पर्यटक जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अजिंठा लेणी परिसरात एकूण 10 मधमाशांची पोळी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला. हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी. श्वानाच्या मालकावर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.